नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मास्टर सायन्स वाला आणि गुरुकिरण कोचिंग क्लासेस या दोन्ही आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवर मी तुमचे आकाश वेटेकर सरचे स्वागत करतो। बाळांनो, खूप एन्जॉय केलं, खूप मस्ती केली। अभ्यास कसा करावा हे स्पेशल लेक्चर आकाश वेटेकर सरांचं तुम्ही बघितलंय। आता आपल्याला चालू करायचंय केमिस्ट्रीचा फर्स्ट टॉपिक म्हणजे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट। बरोबर, पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट मध्ये सगळ्यात पहिले आपल्याला बेसिक गोष्टी शिकायच्या बाळांनो। बेसिक गोष्टीमध्ये काय काय असणार आहे सर बघा, बेसिक गोष्टीमध्ये असणार आहे आपलं सगळ्यात पहिले आपल्याला मॅटर करायचंय। मॅटर म्हणजे जे गल्लीत होतं ते का सर? नाही, गल्लीतलं मॅटर वेगळं, सायन्स मधलं मॅटर वेगळं। बघा, मॅटर म्हणजे काय सांगितलंय बघा, एनिथिंग अराउंड अस दॅट ऑक्युपाय स्पेस अँड हॅज मास इज कॉल्ड मॅटर। बरोबर, म्हणजे काय? आपल्या आजूबाजूची कोणतीही गोष्ट, जसं की हा मार्कर आहे बघा, याला काय मास आहे, हा जागा व्यापतो। समजा मी इथे ठेवला माझ्या हातावरती, तर हा काय करणार आहे, एवढा स्पेस ऑक्युपाय करणार आहे। जी गोष्ट आपल्या आजूबाजूला म्हणजे आपल्या सराउंडिंगला जी गोष्ट जागा व्यापते, काय करते? जागा व्यापते आणि तिला मास असतो, त्याला आपण काय म्हणतो? मॅटर म्हणतो बाळांनो। काय म्हणतो? मॅटर। एक्झाम्पल काय काय सांगितलंय बघा, पेन, पेन्सिल आणि बोर्ड। पेन, पेन्सिल आणि बोर्ड या तिन्ही गोष्टीला आपण काय म्हणणार आहे? मॅटर म्हणणार आहे, कारण यांना जागा लागते, स्पेस ऑक्युपाय करतात आणि यांना काय असतो? मास असतो। ठीक आहे, म्हणून आपण यांना काय म्हणतो बाळांनो? मॅटर म्हणतो। काय म्हणतो? मॅटर। साधी आणि सोपी डेफिनेशन मॅटरची, जी गोष्ट आपल्या आजूबाजूची जी गोष्ट जागा व्यापते, काय व्यापते? जागा, म्हणजे तिला जागा लागते आणि तिला काय असतो? मास असतो, त्याला आपण काय म्हणतो? मॅटर। गल्लीतलं मॅटर का? नाही। ठीक आहे, व्यवस्थित बघा डेफिनेशन, कळले का? त्याच्यानंतर बाळांनो मॅटर झालं बघा, मॅटर मध्ये मॅटरच्या स्मॉलेस्ट पार्टिकलला आपण काय म्हणतो बघा, स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर त्याला आपण ऍटम म्हणतो। काय म्हणतो? ऍटम। ठीक आहे, मॅटरचा स्मॉलेस्ट पार्टिकल जो समोर डिवाइड होऊ शकत नाही त्याला आपण काय म्हणतो बाळांनो? ऍटम म्हणतो। काय म्हणतो? ऍटम। ठीक आहे, त्याच्यामध्ये स्टेट्स असतात मॅटरच्या, सॉलिड, लिक्विड आणि गॅस। काय असतात? सॉलिड, लिक्विड आणि गॅस। बरोबर, मॅटरच्या 3 स्टेट, सॉलिड, लिक्विड, गॅस। आता 10वीच्या लेवलला सॉलिड, लिक्विड आणि गॅस। ठीक आहे, गॅस सोडता ना तुम्ही, गॅस सोडता म्हणजे वासने सोडत कार्बन डायऑक्साइड। ठीक आहे, ओके चलो। आता टाइप्स बघा मॅटरची, 2 आहे, कंपाऊंड अँड मिक्सचर। कंपाऊंड काय असतं, मिक्सचर काय असतं बाळांनो? बघा, कंपाऊंड म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ 2 or more सबस्टन्स। बरोबर, जर आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट जर कंबाईन केले तर त्याला आपण काय म्हणणार आहे? कंपाऊंड म्हणणार आहे बाळांनो। काय म्हणणार आहे? कंपाऊंड। काय म्हणणार आहे? कंपाऊंड। ओके, त्याच्यानंतर बघा मिक्सचर, कॉम्बिनेशन ऑफ 2 or more सबस्टन्स इज कॉल्ड मिक्सचर। बरोबर, 2 किंवा 2 पेक्षा जास्त सबस्टन्स जर आपण एकत्र आणले त्याला आपण काय म्हणणार आहे? मिक्सचर म्हणणार आहे। काय म्हणणार आहे? मिक्सचर। ओके, बघा आता पुढची कन्सेप्ट आहे बघा, नॉर्मली की आपल्याला काय काय बघावं लागतं ऍटम बद्दल, काय काय बघावं लागतं बघा। ऍटॉमिक नंबर सांगितलंय, काय सांगितलंय? ऍटॉमिक नंबर। बरोबर, बघा डेफिनेशन आहे, नंबर ऑफ प्रोटॉन। बरोबर, ऑर म्हणजे किंवा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, चुकून झालं बाळांनी, तर न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन इन अन ऍटम। ऍटम मध्ये असणाऱ्या प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे आपण त्याला काय म्हणणार? त्याचा ऍटॉमिक नंबर। काय म्हणणार आहे? ऍटॉमिक नंबर। काय म्हणणार आहे बाळांनो? ऍटॉमिक नंबर म्हणजे त्या ऍटम मध्ये असणाऱ्या प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे काय? ऍटॉमिक नंबर बाळांनो। ओके, आणि त्याचा डिनोटेड म्हणजे सिम्बॉल काय असतं? कॅपिटल झेड। काय असतं? कॅपिटल झेड। ओके, त्याच्यानंतर आपण एक गोष्ट बघा, ऍटॉमिक मास, द सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन इज कॉल्ड ऍटॉमिक मास नंबर। बरोबर, ऍटॉमिक मास नंबर लिहायचं तुम्हाला इथं। ऍटॉमिक मास नंबर काय असतो? ऍटम मध्ये असणाऱ्या प्रोटॉनचा नंबर किंवा न्यूट्रॉनचा नंबर त्याला आपण काय म्हणतो? ऍटॉमिक मास नंबर। याचा सिम्बॉल काय असतो बाळांनो? कॅपिटल ए। काय असतं? कॅपिटल ए। बरोबर, मागच्या लेक्चर मध्ये तुम्ही काय काय शिकले? मॅटर काय असतं? गल्लीतलं मॅटर का? नाही, गल्लीतलं नाही। बरोबर, आपल्या डेली लाईफ मधलं मॅटर। ठीक आहे, त्याच्यामध्ये काय काय असतं? मॅटर म्हणजे आपल्या आजूबाजूची कोणतीही गोष्ट, म्हणजे फॅन आहे, कॅमेरा आहे, डिजिटल बोर्ड आहे, मॅटर। स्टेट्स ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड, गॅस। कोणते कोणते? सॉलिड, लिक्विड आणि गॅस। टाइप्स, कंपाऊंड आणि मिक्सचर। एलिमेंट जर कंबाईन केले तर कंपाऊंड म्हणायचं। बरोबर, जर पदार्थ एकत्र आणले त्याला काय म्हणायचं? मिक्सचर म्हणायचं। काय म्हणायचं? मिक्सचर। ऍटॉमिक नंबर बघितलं बघा, नंबर ऑफ प्रोटॉन ऑर इलेक्ट्रॉन, एखाद्या ऍटम मध्ये असणाऱ्या प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे काय? ऍटॉमिक नंबर। त्याला काय म्हणणार आहे बाळांनो आपण? ऍटॉमिक नंबर। ओके, त्याच्यानंतर ऍटॉमिक मास नंबर म्हणजे काय?
एखाद्या ऍटम मध्ये असणाऱ्या प्रोटॉनचा आणि न्यूट्रॉनचा दोघांची ऍडिशन म्हणजे काय, ऍटॉमिक मास नंबर. ओके बाळांनो, कळालं? खूप सोपं आहे. पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा चॅप्टर खूप सोपा आहे. फक्त याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी बघायच्या आणि त्या एक्सप्लेन करून व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. बाळांनो, दहावीच्या वर्षी खूप मेहनत करावी लागणार आहे आणि खूप काम करावं लागणार आहे. कारण 10वी हा आपल्या लाईफचा टर्निंग पॉईंट असतो. कारण इथून आपलं नवीन करिअर सुरुवात होतं. बाळांनो, अभ्यास करा, टाइमपास पण करा, थोडाफार इंस्टाग्राम पण बघा, रील्स पण बघा, पण एवढं पण नका बघू की तुमचा पूर्ण वेळ त्याच्यामध्ये जाईल. बरोबर बाळांनो, तुम्हाला कळतंय तुम्ही हुशार आहे. बरोबर, अभ्यास करणारे मुलं आहे, अभ्यास करावाच लागणार आहे. अभ्यास तुमचा आहे बाळांनो, तुम्हालाच करावा लागणार आहे. आई वडिलांचं काम फक्त फीस भरणं आहे. बरोबर, आमचं काम शिकवणं आहे, पण अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. आणि आकाश विटेकर सर आणि त्यांची सायन्सची पूर्ण टीम तुम्हाला पूर्ण सपोर्ट करणारे बाळांनो अभ्यास करण्यासाठी. फक्त तुमचं एकच काम असणार आहे, अभ्यास व्यवस्थित करा. जी कन्सेप्ट शिकवली जाते ती व्यवस्थित करा. आज मी काय शिकवलं, फक्त मॅटर शिकवलं, टाइप्स ऑफ मॅटर शिकवलं, त्याच्यानंतर स्टेट्स ऑफ मॅटर शिकवलं, ऍटॉमिक नंबर शिकवला, ऍटॉमिक मास नंबर शिकवला. पेज घ्यायचं, पेज वरती कन्सेप्ट लिहायच्या, व्यवस्थित अभ्यास करायचा. ठीक आहे, चला अशाच एक नवीन व्हिडिओसाठी भेटूया नेक्स्ट टॉपिक मध्ये, नेक्स्ट कन्सेप्ट मध्ये. दोन्हीही चॅनल सबस्क्राईब करा, गुरुकिरण कोचिंग क्लासेस मास्टर सायन्स वाला नवनवीन व्हिडिओसाठी. बरोबर बाळांनो, आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघूया. आता नेक्स्ट कन्सेप्ट मध्ये आपण काय घेणार आहे, बघा. नेक्स्ट कन्सेप्ट मध्ये आपलं आलंय बघा बाळांनो, ऍटॉमिक मास काय असतं. व्हॉट इज मीन बाय ऍटॉमिक मास. ऍटॉमिक मास बाळांनो आपण कशाला म्हणणार आहे, ठीक आहे. ऍटॉमिक मासचा अर्थ काय होतो बघा, द सम ऑफ मास ऑफ प्रोटॉन आणि मास ऑफ न्यूट्रॉन. बरोबर, पण सर आमच्याकडे दोन प्राणी ऍटम मध्ये, कोणते कोणते सर, एक प्रोटॉन आहे, एक न्यूट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन आहे. पण बाळांनो काय असतं, इलेक्ट्रॉनचं मास खूप छोटं असतं, तसं असतं छोटं. बरोबर, आपण ते पकडू शकत नाही, म्हणून आपण फक्त प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं मास काय करतो बाळांनो, कन्सिडर करतो. ओके, बरं चला. फॉर्म्युला काय असतो बाळांनो मग याचा फॉर्म्युला असतो, म्हणजे काय फॉर्म्युला घेऊ शकतो, मास ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू मास ऑफ न्यूट्रॉन, किंवा मास ऑफ प्रोटॉन प्लस मास ऑफ न्यूट्रॉन. ओके, चलो आता आता काय बघा, टुडे 118 एलिमेंट वेअर नोन टू सायंटिफिक वर्ल्ड. म्हणजे आपल्याला किती एलिमेंट माहितीये, 118 एलिमेंट प्रॉपरली माहित आहे. बरोबर, त्यांना आपण दोन ग्रुपमध्ये स्टार्टिंगला क्लासिफाय केलं होतं, मेटल आणि नॉन मेटल मध्ये. कशामध्ये, मेटल आणि नॉन मेटल मध्ये. नंतर जशी डिस्कवरी झाली त्याला आपण काय केलं, मेटलॉइड मध्ये काय केलं वेगळं केलं. ठीक आहे, चलो. मेटलच्या प्रॉपर्टीज असतात बाळांनो, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणजे त्याच्यामधून काय होते, हीट आणि इलेक्ट्रिसिटी काय होते, व्यवस्थितपणे काय होते, पास होते. ओके, सेकंड मेटलॉइड बघा, त्याच्यामध्ये मेटल आणि नॉन मेटलच्या दोघांच्या प्रॉपर्टीज असतात. त्याच्यानंतर नॉन मेटल, पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणजे हीट आणि इलेक्ट्रिसिटी काय होते, कमी प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये काय होते, पास होते. अशाला आपण काय म्हणतो बाळांनो, नॉन मेटल म्हणतो. काय म्हणतो, नॉन मेटल. ठीक आहे, बरं बघा. मॉलिक्यूल काय असतं, कन्सेप्ट सांगितली. मॉलिक्यूल विचारलेलं आहे, कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर ऍटम ऑफ सेम और डिफरंट एलिमेंट. जर मी दोन किंवा दोनपेक्षा जास्त ऍटम सेम किंवा डिफरंट एलिमेंटचे कंबाईन केले तर त्याला काय म्हणणार आहे बाळांनो, मी मॉलिक्यूल म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, मॉलिक्यूल. बघा एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल NH3 घेतला. NH3 म्हणजे नायट्रोजनचा एक ऍटम आहे बाळांनो आणि हायड्रोजनचे 3 ऍटम आहे. बरोबर, म्हणजे मी टोटल किती ऍटम एकत्र केले, 4. बरोबर, म्हणजे दोनपेक्षा जास्त ऍटम काय केले, एकत्र केले आणि एक गोष्ट तयार केली, त्याला मी काय म्हणणार आहे, मॉलिक्यूल. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त ऍटम सेम किंवा डिफरंट एलिमेंटचे एकत्र आले तर त्याला आपण काय म्हणणार आहे, मॉलिक्यूल म्हणणार आहे बाळांनो. कळालं, ठीक आहे. मॉलिक्यूल बघितलं, ऍटॉमिक मास बघितलं, एलिमेंटचं क्लासिफिकेशन कसं होतं हे पण बघितलं. आणि नेक्स्ट कन्सेप्ट आपण लवकरच चालू करणार आहे आपल्या सिरीज मध्ये. बरोबर, तोपर्यंत तुम्ही काय करा, गुरुकिरण कोचिंग क्लासेस आणि मास्टर सायन्स वाला या दोन्ही आपल्या युट्यूबच्या प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या सर्व 10वीच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला बेस्ट कंटेंट देण्याचं काम आकाश विटेकर सर आणि त्यांची टीम करणार आहे बाळांनो. या वर्षी सायन्सचं टेन्शन घ्यायचं नाही, कारण आम्ही तुमच्यासाठी 100% काम करणार आहे. व्यवस्थित कंटेंट तयार करतोय, माहिती तयार करतोय, नोट्स बनवतोय. तुम्हालाही कोणत्याही गोष्टीची आम्ही अडचण येऊ देणार नाही, ही गॅरंटी आकाश विटेकर सर तुम्हाला देते बाळांनो. तरीही आमच्यासोबत जोडलेला धन्यवाद.